अनेक तुम्ही लव्ह जिहादचे मॅटर बघता की मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद याला खऱ्या अर्थानं खतपाणी देण्याचं काम हे जे मागून होत आहे, ज्या पद्धतीनं काही मुस्लिम विशिष्ट काही लोक या ठिकाणी तरुणांना पूर्ण सुखसुविधा उपलब्ध करून देतात, गाडी, चांगले कपडे, पॉकेट मनी, आणि हिंदू मुलींना फसवणे, त्या ठिकाणी लव्ह जिहादसारखं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रकरण करून त्या ठिकाणी तिचं जीवन उद्ध्वस्त करणे, अशा प्रकरणामध्ये आज तुम्ही परतुळाचं जे प्रकरण बघता अचलपूरचं, त्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं की ज्यांनी तन्वीर आलम जो आहे, तन्वीर मोहम्मद, त्यांनी जेवढ्या मुलींशी संपर्क केला त्या मुलींना फसवण्यासाठी ज्या काही त्यांनी युक्त्या लढवल्या, ज्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्क केला, आणि विशेष म्हणजे त्या मुस्लिम तरुणांमध्ये होळ लागली होती, कोण जास्तीत जास्त मुलींना अडकवते, त्या ठिकाणी कोण त्या मुलींना जास्तीत जास्त आपल्या याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आणतात, आणि जो मुलगा त्या ठिकाणी जास्त मुली पटवेल त्या ग्रुपमध्ये ते तरुण चौकामध्ये केक कापत होते, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सन्मान मिळत होता की यांनी जास्त मुली पटवल्यामुळं याला तिथे अभिनंदन केलं पाहिजे केक कापून. आणि अशा पद्धतीनं तरुणींच्या जीवनाशी खेळणं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवन उद्ध्वस्त करणं, जर या बाबतीमध्ये जर या तरुणांना कोणी जर चालवत असेल, यांचा कोणी जर आका असेल, जो आका यांना पाठबळ देत असेल, त्या आकांच्या मुसक्या पकडणं जरुरी आहे, त्याला अरेस्ट करणं जरुरी आहे. आज 8 ते 10 तरुण त्या ठिकाणी पकडले गेले. आज आम्ही पण म्हणत नाही की त्या मुलींचं नाव डिक्लेअर झालं पाहिजे की त्यांनी रिपोर्ट दिला पाहिजे, पण जे आज त्यांच्या मोबाईलमधून लॅपटॉपमधून जे कलेक्शन झालं आणि ज्या ठिकाणी त्या मुलींवर अत्याचार झाले, ज्या मुलींना तिथे नेऊन त्यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ते प्लेस त्यांच्या ताब्यात आले, तर हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ज्या ठिकाणी होत असेल त्यावर एक वचक राहिली पाहिजे. त्या मुस्लिम तरुणांनी आता सुधरून गेलं पाहिजे की आपण कुठे हात टाकत आहे. जर त्या ठिकाणी कुठे हात टाकून त्या ठिकाणी त्यांच्या हातछाटाचं काम, त्यांची उंगली छाटाचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर करतच आहे, पण एक त्यांचे कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आमचंही कर्तव्य आहे आणि हे प्रकरण पूर्ण बाहेर काढलं, त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकलं, लॉकअपमध्ये टाकलं, कारवाई चालू आहे, आणखी तपास चालू आहे, पण हे देशामध्ये कुठे होऊ नये त्यासाठी मला असं वाटते मुस्लिम समाजाच्या काही आकांनी पुढे येऊन त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे, काही मौलाना लोकांनी पुढे आला पाहिजे, आणि अशा प्रकारचे जे चुकीचे काम करणारे लोक आहे, काही तरुण त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मुलींचा छेड करतात, त्यांना फसवतात, त्यांना मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा पनिशमेंट मिळाली पाहिजे, असं माझं आपल्या माध्यमातून काही मौलानांना सुद्धा माझी विनंती आहे.